पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते, म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। नमस्ते, मी वृषाली भोसले, विभाग नियंत्रक कोल्हापूर विभाग। आम्ही यंदा यावर्षी आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त 15/7 ते 27/7 अखेर पुणे यात्रा कालावधीत वाहतूक केलेली आहे पंढरपूरची। तर त्यामध्ये आम्ही यावर्षी 226 बसेस आम्ही ऑपरेट केल्या होत्या, ज्या की लास्ट इयरला 214 बसेस आपण ऑपरेट केलेल्या आहेत, की 12 बसेस आमच्या वाढीव आहेत आणि त्यामुळे आम्ही 885 फेऱ्या आमच्या झालेल्या आहेत। तसेच आमचं उत्पन्न बघितलं, एकूण उत्पन्न तर आमचं 1,16,28,479 इतकं उत्पन्न आम्हाला पंढरपूर यात्रेतून प्राप्त झालेलं आहे, जे की लास्ट इयरशी कम्पेअर केलं तर 1,67,354 आम्ही किलोमीटर उत्पन्न वाढीव दिलेलं आहे। आणि आमचं प्रवासी वाहतूक आपण बघितली तर प्रवासी आम्ही 64,511 इतके प्रवासी आपण वाहिलेले आहेत। आणि त्याचबरोबर आम्ही नंदवाळला सुद्धा आपण पंढरपूर यात्रेसारखीच आपण वाहतूक करतो। तिथेही एक पांडुरंगाचं मंदिर आहे, तर तिथे पण आपण लास्ट इयरला सुद्धा 2 बसेस वापरल्या होत्या आणि यावेळेस सुद्धा संभाजीनगर आगारामार्फत आपण 2 बसेसचा वापर केलेला आहे। फेऱ्या आपण 28 फेऱ्या ऑपरेट केलेल्या आहेत, किलोमीटर आपण 336 ऑपरेट केलेले आहेत आणि वाहतूक उत्पन्न सुद्धा 13,405 इतकं मिळालेलं आहे। आणि प्रवासी बघितले तर आपण 1,075 इतके प्रवासी आपण संभाजीनगर ते नंदवाळ या ठिकाणी आपण वाहतूक करण्यात आलेली आहे। त्याबरोबर आपण कोल्हापूर, राधानगरी इकडे जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या बसेसने सुद्धा सदर नंदवाळचे प्रवासी जे आहेत ते प्रवासी वाहिलेले आहेत आणि प्रवाशांना आपण जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या आहे नवीन ज्या आपल्याकडे 2x2, 3x2 च्या बसेस आलेल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना नवीन बसेसचं सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। प्रवाशांना सेफ्टीचा सुद्धा आपण हे केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपण यावेळेस वाहतूक करण्यात आलेली आहे।